सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया आपण. जुलै 2023 मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. वेळ 3 तास 80 गुण आहेत. बोर्ड प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य बोर्ड प्रश्नपत्रिका आहे. इतिहास या विषयाची जुलै 2023ची. एक नमुना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. यातील काही प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या म्हणजे ज्या चौकटी काढायचे संकल्पना चित्राच्या वगैरे, त्या पेनने काढले तरी चालतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे प्रमुख प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, जो नवीन प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिका. जुलै 2023ची प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मला जसा वेळ मिळेल उपलब्ध वेळेनुसार याची उत्तरपत्रिका मी तुम्हाला देणार आहे लवकरच. प्रश्न पहिला जो आहे तो एकूण 10 गुणांचा आहे. त्यातला अ जो आहे तो 6 गुणांचा आहे. प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. शब्द पाहून घ्या. इथे वाक्य पूर्ण विधाने पुन्हा लिहा. म्हणजे उत्तराचा फक्त शब्द लिहायचा नाही, तर विधान पूर्ण लिहायचं, मग त्यात उत्तर लिहायचं. उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या. 1. इसवी सन 1543 टिंबटिंब यांनी ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन केले. पर्याय जोहान्स गुटेनबर्ग, गॅलिलिओ, वराहमिहिर, निकोलस कोपर्निकस. 2. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज टिंबटिंब यांनी तयार केला. पर्याय थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, लॉर्ड कॉर्नवालिस. 3. फ्रेंचांनी पहिली वखार टिंबटिंब येथे स्थापन केली. चंद्रनगर, कारिकल, सुरत, मच्छलीपट्टण. योग्य उत्तर निवडायचे अचूक आणि पूर्ण विधान लिहायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. उपलब्ध वेळेनुसार उत्तरपत्रिका मी देईल. 4. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी टिंबटिंब हा इंग्रज वकील आला होता. पर्याय हेनरी ऑक्झडेन, हेनरी रेविंग्टन, रिचर्ड टेलर, रॅडॉल्फ टेलर. 5. 1939 युरोपात टिंबटिंब महायुद्ध सुरू झाले. पर्याय पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. 6. सार्कचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय ढाका, दिल्ली, काठमांडू, कोलंबो. अचूक उत्तर निवडायचे, पूर्ण विधान लिहायचे. प्रश्न आहे 4 गुणांचा. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 2 गट दिलेले आहेत, अ आणि ब गट. ब गटात एक जोडी चुकलेली आहे, ती दुरुस्त करून लिहायची. आता आपण गट पहिला पाहूया. अ गट आणि ब गट. जॉन के धावता धोटा, जेम्स हॅरग्रीव्हस स्पेनिंग जेनी, सॅम्युअल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र, जेम्स वॅट कॉटन जीन. दुसरं पाहूया आपण. अ गट आणि ब गट. टोगोलँड जर्मन वसाहत, इजिप्त ब्रिटिश वसाहत, ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत, आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. तिसरा गट. अ आणि ब. राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज, महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज, स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाज, स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन. चौथा गट पाहूया. अ आणि ब गट. हमीद दलवाई मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसंबंधी कार्य, राहीबाई पोपेरे बीज माता सीड मदर या टोपण नावाने ओळखल्या जातात. खाशाबा जाधव हॉकी खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला. सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये 100 शतकांची कामगिरी. अचूक जोड्या लावायच्या. प्रश्न क्रमांक 2 आहे तो 8 गुणांचा. त्यातला अ प्रश्न आहे 4 गुणांचा. अ प्रश्न आहे ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. इसवी सन 1498 भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी. 2. 14 जानेवारी 1761 रोजी अब्दाली आणि मराठे यांच्यात युद्ध झालेले ठिकाण. 3. ऑगस्ट 1942 महात्मा गांधीजींनी सुरू केलेले आंदोलन. 4. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा अमेरिकन राजनीतिक स्तंभलेखक. एकेका शब्दातच उत्तर आहे 4 गुणांच्यासाठी. ब प्रश्न आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण. 1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. कारण पर्यायातून निवडायचे. अ. जागतिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी,
ब. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी. क. जागतिक साम्राज्यवादाचा प्रसार करण्यासाठी. ड. जागतिक व्यापाराचा विकास करण्यासाठी. 2. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण. पर्याय अ. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला होता. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते. अचूक उत्तर निवडायचे आणि विधान पूर्ण लिहायचे. क्रमांक 3. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण. पर्याय अ. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. 4. सारे शिकूया पुढे जाऊया या ध्येयवाक्यातून खालील अभियान पुढे आले कारण. पर्याय आहे अ. स्वच्छता अभियान पूर्ण करण्यासाठी. ब. व्यसनमुक्ती अभियान राबवण्यासाठी. क. क्रीडा अभियान राबवण्यासाठी. ड. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करून सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. अचूक उत्तर निवडून पूर्ण विधान लिहायचं. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न 13 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा स्वतंत्र भारताचा नकाशा आहे. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेसचा हा नकाशा आहे. यावर काही प्रश्न आहेत. इथे नकाशा अस्पष्ट दिसत असेल तर तुम्ही पुस्तकातून पाहून सोडवा. प्रश्न आहे 1. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते. 2. भारतातील पोर्तुगीजांच्या कोणत्याही एका सत्ता केंद्राचे नाव लिहा. 3. नकाशाच्या आधारे यानममध्ये कोणाची सत्ता होती. 4. भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे. 5. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक ब. दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 सोडवायची आहेत. 6 दिलेत, 4 सोडवायचे 8 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण. 1. भारतातील युरोपीय वसाहतींची नावं लिहायची. ते 1, 2, 3 आणि 4 आणि या चौकटी पेनने करायच्या. 2. दुसरा विषय दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र. 1, 2, 3 आणि 4 नावं लिहायची आहेत वृत्तपत्रांची. तिसरं संकल्पना चित्र आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्त्यांची नावं लिहायची. 1, 2, 3 आणि 4 नावं लिहा. क्रमांक 4. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक. 1, 2, 3, 4 घटक लिहायचे 2 गुणांच्या साठी. क्रमांक 5. ब्रिक्स संघटनेतील देशांची नावं लिहायची. इथं 1 नाव लिहून दिले आणि 1, 2, 3, 4 उरलेली 4 नावं तुम्ही लिहायची. 6. आयुष भारतीय चिकित्सा पद्धती. तिथं 4 रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं आहे. 6 दिले, 4 सोडवायचे 8 गुणांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे 15 गुणांचा आणि अ प्रश्न आहे 6 गुणांचा. संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3, 5 पैकी 3 सोडवायच्या. 1. कार्थाज. 2. मवाळवाद. 3. निर्वसाहतीकरण. 4. बांडुंग परिषद. 5. पोलिओ निर्मूलन. 5 पैकी 3 सोडवा. 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. ब प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 9 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. 1884 बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांची परिषद भरली. 2. मराठ्यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध केला. 3. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावे लागले. 3. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 5. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला. 5 पैकी 3 सोडवा. 9 गुण. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. युरोपातील प्रबोधनामुळे मानवतावादी विचारसरणीचा प्रसार होऊ लागला. 2. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मियांना असमानतेची वागणूक दिली. 3. सर सय्यद अहमद खान यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 4. निर्वसाहतीकरणाला चालना देण्यासाठी अटलांटिक सनद कारणीभूत ठरली. 5. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. 5 पैकी 3 सोडवा. 9 गुण. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण एका प्रश्नाला 5 गुण. 1. युरोपातील वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा.
2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून समजणाऱ्या युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या बाबी लिहा. 3. सामाजिक व धार्मिक सुधारणा पर्वातील राजा राममोहन राय यांची कामगिरी लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे 10 गुण. प्रश्न क्रमांक शेवटचा 7वा. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे 15 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धाची क्रुसेड्स संकल्पना तसेच त्याचे दूरगामी परिणाम स्पष्ट करा. मुद्दे आहेत युरोपातील धर्मयुद्धे, क्रुसेड्स, धर्मयुद्धात अपयशाची कारणे, धर्मयुद्धाचे परिणाम. 2. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. मुद्दे आहेत भारतीय सैनिकातील असंतोष, भारतीय संस्थानिकातील असंतोष, आर्थिक कारणे. 3रा प्रश्न. पहिल्या महायुद्धाची माहिती लिहा. मुद्दे आहेत पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिले महायुद्धाचे तात्कालिक कारण, पहिले महायुद्ध आणि भारत. 4था प्रश्न आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना म्हणजे सार्क विषयी माहिती लिहायची. मुद्दे सार्कची स्थापना, सार्कचे ध्येय, सार्कचे घोषणापत्र. 5वा प्रश्न. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायची आहे. वेळ मिळाल्यानंतर याची उत्तरपत्रिका मी देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा, आणि शुभेच्छा देताना तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा. अभ्यासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.